थांबवते। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। विखे पाटील जी, खरं तर आरोग्य विभागाचा हा सगळा गलथान कारभार आहे। कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्यानंतर सगळ्या महिलांना जमिनीवर झोपवण्यात आले। एकीकडे पाऊस पडतोय, वीज नाहीये आणि अशा परिस्थितीत महिलांवर ही वेळ आली। नेमकं काय म्हणायचं याला? निश्चितच आता आपण जी माहिती देता ती धक्कादायक आहे। याच्यामध्ये अक्षम्य हलगर्जीपणा झालेला दिसतोय। वैद्यकीय अधीक्षक कोणी असेल, मी तात्काळ आता आचारसंहिता असल्यामुळे असली तरी आता याच्यामध्ये जी हेळसांड झालेली आहे, पेशंटचे एखाद्या महिलेचा मृत्यू सुद्धा झाला असता तर मी जिल्ह्याचे जे शल्यचिकित्सक आहेत आणि संबंधित आरोग्य अधिकारी आहे त्याची तात्काळ चौकशी करायची सूचना देऊ। पण ज्यांच्याकडून अशा प्रकारचा गलथान कारभार झाला असेल आणि चौकशीमध्ये समोर आलं तर आपण तात्काळ कारवाई करू। विखे पाटील जी, खरं तर सरकारी दवाखाना असताना एखाद्या खासगी रुग्णालयात अशा शस्त्रक्रिया का घेण्यात आल्या? नाही, ते आश्चर्यकारक आहे ना, कारण आता सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, ग्रामीण रुग्णालय आहेत, त्या ठिकाणी अशा प्रकारच्या सुविधा आता डिलिव्हरीच्या उपलब्ध आहेत। त्यांची काही एवढी अवघड सिस्टीम काय नाही आहे। पण त्यांनी एक महिला खाजगी रुग्णालयात स्वतःहून गेल्या आहेत की त्यांना रेफर केलं तिकडनं आमच्या ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरनी, तो सुद्धा एक चौकशीचा भाग आहे। परंतु सरकारी यंत्रणेकडे एवढ्या सुविधा असताना त्या खाजगी रुग्णालयात का गेल्यात याचे जरा आपल्याला, मला वाटतं आता माझी माहिती नाही आहे। पण मी खरं म्हणजे आपला आभारी आहे की आपण ही आमच्या समोर ही बाब जाणून दिली। मी तात्काळ चौकशीचे आदेश देतो। नक्कीच चौकशीतून आता काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद विखे पाटील जी, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।